नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत अतिशय पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी कैरीची चटपटीत चटणी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 3 अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत. या ठिकाणी आपल्याला एकदम हिरवी अशी कैरी वापरायची आहे, कारण आपण हिरव्या कैरीपासूनच चटपटीत अशी चटणी बनवणार आहोत. या ठिकाणी आपण जी कैरी घेतलेली आहे त्याला आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे. तर कट करून घेण्याच्या अगोदर आपण त्यावरचे साल जे आहे ते काढून घेणार आहोत. हे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने कैरीवरचे साल जे आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी साल न काढता पण तशाच पद्धतीने कैरी कट करून घेऊ शकता. हे पाहू शकताय तुम्ही. या ठिकाणी मी अशा पद्धतीने कैरीवरचे पूर्ण साल जे आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि वरचा देठाचा भाग जो आहे तो कट करून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने एकदम बारीक आकारामध्ये कैरी जी आहे ते कट करून घेतलेली आहे. आता आपण चटणी बनवून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी एक मिक्सर जार घेतलेला आहे आणि कट करून घेतलेली जी कैरी आहे ती आपल्याला पूर्णपणे मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायची आहे. मी या ठिकाणी कैरी कट करून घेण्याच्या अगोदरच ती कैरी जी आहे ती स्वच्छ 2-3 वेळेस धुवून घेतली होती आणि पूर्णपणे ती कैरी जी आहे ती कोरडी करून घेतली होती. आता आपण त्यामध्ये एक कांदा बारीक असा कट करून घेतलेला टाकून घेऊया. मी या ठिकाणी एक असा कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे. कांदा अवश्य घाला, त्यामुळे चटणीची चव जी आहे ते खूप मस्त अशी लागते. आज आपण या ठिकाणी एकदम पारंपरिक पद्धतीने कैरीची चटणी बनवणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी चटणी बनवताना गूळ किंवा साखर अजिबातच वापरणार नाहीत आपण. तरी पण चटणी जी आहे ती चवीला खूप मस्त अशी तयार होते. आता त्यामध्ये मी या ठिकाणी 7-8 लसूण पाकळ्या टाकून घेतलेले आहेत. थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याचप्रमाणे आपल्याला त्याचबरोबर 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. कैरी थोडीशी आंबट असल्यामुळे मी या ठिकाणी थोडंसं तिखट टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला मिक्सरला एकदम जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. पल्स मोडवर 2-3 वेळेस फिरवत मी हे अशा पद्धतीने चटणी जी आहे ते तयार करून घेतलेली आहे. एकदम बारीक अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची नाही. अगदी थोडीशी जाडसर अशी चटणी जी आहे ती आपल्याला वाटून घ्यायची आहे. तयार करून घेतलेल्या चटणीला आता आपण तडका मारून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी एका वाटीमध्ये 1 पोळी तेल जे आहे ते छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला या ठिकाणी 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे छान तडतडले की लगेच आपल्याला गरम गरम जो तडका आहे तो आपल्याला चटणीवरती टाकून घ्यायचा आहे आणि चमचच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे एकदम छान अशी आपली चटपटीत चटणी जी आहे ते तयार होते. अशा पद्धतीने चटणी बनवताना या ठिकाणी तुम्हाला जर मिक्सरचा वापर करायचा नसेल तर तुम्ही अशाच पद्धतीने उकळीमध्येही वाटून अशी जाडसर अशी चटणी जी आहे ते तयार करून घेऊ शकता. ही रेसिपी बनवायला जितकी साधी आणि सोपी आहे तितकीच चवीला तर खूप मस्त अशी लागते. त्यामुळे ह्या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने कैरीची चटणी तुम्ही एक वेळेस नक्की बनवून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. ही आजची कैरीच्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये.